नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मंडळी, अमावस्या नवीन चंद्र सुरू झालेला आहे आणि हा जो अमावस्या नवीन चंद्र आहे तो आहे मेष राशीमध्ये आणि मेष राशीवाल्यांना मिळत आहेत हे 2 संदेश. आणि पहिला संदेश आहे हा, आणि यात हेच सांगण्यात येत आहे मंडळी की तुमच्या मनात जो काही विचार आहे की नवीन काहीतरी सुरुवात करायची इच्छा आहे, काही बदल घडवायचे आहेत, कोणाशी काहीतरी बोलायचं आहे किंवा कोणाशी तरी बोलणं परत सुरू करायचं आहे, जे काही तुमच्या मनात आहे, तर हीच ती वेळ आहे मंडळी की तुम्ही आता पुढे पुढाकार घ्यायला हवा आहे. तुम्ही फक्त बसून विचार करता कामा नये, फक्त नुसतं स्वप्न बघता कामा नये. आता ॲक्शन घ्या मंडळी, हेच सांगण्यात येत आहे. पुढाकार घ्या हेच सांगण्यात येत आहे, कारण हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. नवीन चंद्र, नवीन सुरुवात, आणि म्हणूनच हा असा संदेश आलेला आहे. दुसरा संदेश आहे गो फॉर इट. कदाचित तुमच्यासमोर एखादी संधी उपलब्ध आहे किंवा अजून हेच ह्या पहिल्या कार्डशीच खूप संबंधित असा हाही संदेश मला वाटत आहे की जे काही तुमच्या मनात आहे, जा, नुसतं विचार करत बसू नका. गो फॉर इट. जे काही आहे ना ते जा, पटकवा, मिळवा, जे काही असेल ते. नुसतं बघत बसू नका, हेच सांगण्यात येत आहे. आणि मंडळी, सोबत एक सूर्यग्रहणसुद्धा सुरू आहे आता, आणि त्या निमित्ताने हा एक संदेश आहे जो सांगत आहे की एक काहीतरी मोठा असा बदल घडणार आहे, मजबूत शक्तिशाली असा बदल घडणार आहे. तर त्याकरता तयार राहा. आणि हे सांगेन की आशा, अपेक्षा, जे आतमधले आपले होप्स असतात ते अजिबात सोडू नये. सकारात्मक राहा, हेच सांगेन मी. धन्यवाद.